मंडळी इथं आल्याच आहे ना, लगेच आम्हाला एका 0 मिनिटात पॉईंट लागला बा. इथं दुःख आहे, काही दिसत नव्हतं. हे बघा, हे दुःख आहे का पाणी काय कळायचं नाही तुम्हाला सुद्धा. पण हे पाणी आहे, तळ आहे बघा इथं. बघा थांबा, हे बघा, हे तळ आहे सगळं. आणि याला आपल्या बुशी डॅम सारखं बघा जरा थोडंसं दिलेलं आहे त्यांनी, मस्तपैकी छान मस्त पाणी बिणी नाही का. जवळ एवढ्या जवळ तुम्हाला काय भेटणार. आणि मगाशी गेली आंघोळ केली तिथे ह्याच्यामध्ये. एवढा खाली उतरून तिथं बसलोय करतो. पोहायचं ना, पाणी इथं घ्यायला काय अडचण आहे. खाली एवढं पाणी चाललेलं आहे. बादली एक आणायला पाहिजे सगळं. चला आता जाऊ आपण कुंडले काय व्हायला बघू पुढे जाऊन. कोळ्यानी अडवले म्हणजे आपण चुकलेलो याचा अर्थ. जायचं नाही दुसरं. बघितला का बिअर ग्रिल, बघितला का कशाहून काय अंदाज लावते आपला. ते पुढं तिकडं मस्त दुःख. मला ते आता ते मैत्रीचे गाणं आठवलं होतं. ते गाणं आठवलं ते नाही का म्हणलं, ते वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. आणि हे बोंबलं तर आता जिथं वाट चुकलं बोंबलं ते दिशा दाखवली तुम्हाला. आता इथं बघा असा रस्ता आलेला दिसतोय. हा पण रस्ता आहे, पण आता एवढ्यात कुणी गेलेलं नाही. अच्छा, नाही म्हणजे मग असं मित्र असल्यावर या मित्राने कुंडले काय व्हॅलीच्या आधीच बार केला. चुकणार नाही बरोबर, नाही चुकलो ना दुसरीकडे वाटे आपली. चला आता जाऊ परत शोधत आपण आहे ना. आता भटकंती करू मस्तपैकी. मगाशी तर असं झालं होतं, दुःख आणि पाणी, तळ्यातलं पाणी काहीच कळत नव्हतं. दुःख आहे का पाणी आहे. आम्ही तर म्हणलं आता त्या पाण्यावरच याच्यासारखं निघालो होतो आम्ही. पण जवळ गेल्यावर लक्षात आलं नाही बाबा हे पाणी नाही, दुःख आणि पाणी सारखंच दिसते. तळ आहे प्रचंड मोठं. चला आता दुसरा मार्ग शोधू. आता ह्या दुःख्यामुळे हे चित्त खरं मजा आहे ही, आहे का नाही. शिवाय एकदम जवळ, हा पुण्यापासून एकदम जवळ, पुढे लांब जायची गरज नाही. एवढं सुंदर इथं पुण्याच्या जवळपास पाहिलं आहे. तुम्ही पहा आणि आम्हाला पण पहा. आम्हाला पाहून आम्हाला फॉलो करा, कमेंट करा, आहे का नाही. आम्ही तुम्हाला हे दाखवायचं काम करतो. तुम्ही फक्त हे पाहून फॉलो करायचं काम करा मंडळी. रामकृष्ण हरी. या फिरिस्त्यांच्या मागे या फिरिस्त्यांच्या मागे.